करण्याची क्षमता फक्त कोल्हे परिवारात आणि कोल्हे परिवाराने दिलेले उमेदवारात. कारण ते उमेदवार जसे की ते तळागाळातून आलेले, कोणी मोठं नाही, एकदम सर्वसामान्य घरातील सर्वांना हवंसे वाटणारे मदतीला धावणारे उमेदवार आहेत. आजही तुम्ही कुठे गेले, जे कोल्हे परिवारांनी राजाभाऊ शिंदे असेल, आज का नाव निघतं त्यांचं? कारण त्यांच्या कालखंडामध्ये अनेक कामं केलेली, या लक्ष्मीनगर परिसरात केलेलं आहे. 105 असेल, गांधीनगर असेल, सुभाषनगर असेल, तिकडे खाली कालेमाळा असेल, कोणत्या भागात गेले तर राजाभाऊ शिंदेचं नाव निघतं. कारण का त्यांनी काम केलेलं, स्वतः ग्राउंडवर जावं लागतं, तिथे अधिकारी घेऊन यावं लागतात. आज आपले दोन्ही उमेदवार असे तर त्यांच्या मागं मंडळ आहे, त्यांचे सर्व कार्यकर्ते, CO साहेब असतील, त्यांचे सर्व विभागाचे अधिकारी असतील, आपल्या सर्वांना आपल्या गल्लीत आणतील. आपल्याला तिथं जायची गरज नाही राहणार. तुम्ही सांगितलं आम्हाला रहिवासी दाखला पाहिजे, आम्हाला असा मृत्यू झालेला या घटनेमध्ये, आम्हाला अडचणी ती दाखला पाहिजे, तुम्ही नुसता शब्द कळवला तिथे मंडळ अधिकाऱ्यांना घेऊन आपल्या दारात येतील असे आपल्याला उमेदवार लाभलेले. नगराध्यक्ष पदाचे असेल किंवा त्यांचे आपले सर्व 30चे 30 उमेदवार असेल, अतिशय चांगले दिलेले. आणि आम्ही सर्व तरुणांनी सांगितलेलं आहे तसं आम्ही काम करत होतो. आम्ही ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे. कधी कोणाला ग्रामपंचायतमध्ये येऊन नाही दिलं, फोन कर, जे पाहिजे आम्ही तुम्हाला देऊ. कारण कोल्हे साहेबांची आम्हाला त्या सर्व तरुणांना शिकवण आहे. त्या कोल्हे परिवारांनी त्या कोपरावसाठी पाहिजे ते तेवढं सर्व केलं. इलेक्शनमध्ये बिपिन दादा 2दा पडले, पण ते थांबले नाही. पूर आला, कोल्हे परिवारची यंत्रणा आली, संजीवनीची यंत्रणा आली, 2दा पराभव झाला, आमदारताईंचा पराभव झाला. थांबले का? नाही थांबले. ते थांबले तर सर्वच गोष्टी थांबल हे संपूर्ण तालुक्याला माहिती, पण ते थांबत नाही. कारण त्यांचा विडाच सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर काम करणारे फक्त कोल्हे परिवार आहे. कारण दुसरा परिवार त्या टोकाला राहतो, शहरात काही नाही. शहराच्या जवळ कोल्हे परिवार, खट वाजलं तर कोल्हे परिवाराची यंत्रणा संजीवनीची कोपरगाव शहरामध्ये तातडीने लगेच आपल्याला उपलब्ध राहते. मग अशा सर्व गोष्टींमध्ये तो परिवार देतोय. त्या परिवारांनी चांगले स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिलेले, नाही टक्केवारी खाणारे, स्वतःच्या कष्ट करणारे, त्यांचं प्रपंच चालतं, चांगलं चालतं असे उमेदवार दिलेले. तर त्यांना पैशाची गरज नाही, त्यांना कामाची गरज आहे. ज्या ज्या पाहिजे गोष्टी, साफसफाई असेल, झाडणारे असेल, एके देखील झाडणारे आपल्या परिसरामध्ये कधी आले का? एकदाही आले नसेल का? आपली गल्ली त्यांनी कधी स्वच्छ केली की नाही? कारण हे बघण्याचं काम असतं. आपल्या परिसरामध्ये कोपरगाव शहरामध्ये आपण अनेक ठिकाणी रस्त्यांनी फिरलेलो आहे. ठीक आहे, आपल्या परिवारातील असतील, मजूर असतील, तिथं त्या कर्मचारी असतील, पण त्यांना पगार मिळतो, त्यांचं काम आहे. काम करून घेण्याची जबाबदारी नगराध्यक्ष जे असतील, नगरसेवकांची असती, पण ते कधी दुर्लक्ष करतात. ठीक आहे, आलेला काढा पगार जवळचा आहे, केलं तर केलं, झाडलं तर झाडलं, निघून जातात. पण असं न करता आपल्या परिसरासाठी एक छोटासा ट्रॅक्टर, त्याला ते मशीन, म्हणजे व्हिजन अतिशय चांगले संधान साहेबांचं आणि सर्व नगरसेवकांचं, विवेक भाईचं. एक छोटासा ट्रॅक्टर तो फिरवला की त्या मशिनीच्या वाटेने ते धूळ ती खेचलेली जाते कॉम्बर्सरनी. अशा पद्धतीचं नियोजन तर कधी झाडायला म्हणजे कोणी येणार का येणार नाही त्याची वाट न बघता प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर एकच 5 लिटर डिझेल टाकलं तर तुमचा हा परिसर काय, हा संपूर्ण वार्ड धूळमुक्त करण्यासाठी उपयुक्त होईल. पण यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचे उमेदवार, कमळ चिन्ह आणि छत्रीचे, तिन्ही 2 कमळ आणि 1 छत्री ही दाबली तर आपले संपूर्ण कामं निश्चित मार्गी लागतील. विश्वास भावना आपल्या सर्वांसमोर मी सादर करतो. मी तर सांगितलंच होतं त्या पद्धतीने किती मुद्दे येतात, कसे येतात, आणि आपल्याकडूनच मागणी केलेली विवेक भाईंनी आपल्याला काय पाहिजे त्याच पद्धतीने देण्यासाठी त्यांनी जाहीरनामा केलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन, राज्यात प्रथमच नगरपालिकेच्या सर्व विकास कामाच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञ, नगर परिषद अधिकारी, नगराध्यक्ष यांची सगोनी समिती स्थापन केली जाईल. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की समिती स्थापन केल्यानंतर आपल्या परिसरातल्या ज्या ज्या अडीअडचणी असतील ते अधिकारी इथे येतील आणि आपण त्यांना ज्या आपल्या अडीअडचणी असतील त्या सांगितल्यानंतर त्या क्षणात त्याच ठिकाणी आपल्याला तो मार्ग मोकळा होईल. अशा पद्धतीचं पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक वार्डात सल्लागार परिषद आयोजित करण्यात जातील. या निमित्ताने आपल्या वार्डातून, आपल्या गल्लीतून एक ज्येष्ठ असतील, 2-3 ज्येष्ठ असतील, महिला भगिनी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, अशांना देखील त्या समितीमध्ये स्थान दिलं जाईल. आणि ज्या काही आपल्या अडचणी असेल, कॉलेजला उदाहरणार्थ बस नसेल, काही अडचणीत असेल, त्या पद्धतीतून ते देखील मार्ग शोधण्यासाठी एक चांगलं भविष्य, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासक आपल्या जाहीरनाम्यात आहे. रस्ता व वाहतूक,
शहरातील सर्व प्रमुख रस्ते उपरस्त्यांचे दर्जा काँक्रिटीकरण करून कोपरगावच्या वाहतूक व्यवस्थेला कायमस्वरूपी मजबुती दिली जाईल. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच ट्रॅक माउंटेड रोड्स स्पीड मशीन वापरून आणून 100% धूळमुक्त स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त कोपरगाव साकार करण्यात येईल. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की छोटे ट्रॅक्टर आणि मोठ्या यंत्रणा, मग टेम्पो असेल, मोठ्या रोडला मोठं यंत्रणेचं मशीन असेल, ते धूळ उचलण्यासाठी, धूळ मुक्त करण्यासाठी ते आज या आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये प्रामुख्याने मी भैयांच्या माध्यमातून आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचे सर्व 30 सहकारी हे आपल्यासाठी निश्चितच पूर्ण करतील. या जाहीरनाम्यात आपण सांगितलेल्या त्या देखील गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे पराग शिवाजी संधान यांची निशाणी कमळ आहे. यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात. मित्रांनो, कोपरगाव नगरपालिका निवडणूक गेल्या 9 वर्षापासून आपण या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची वाट बघत होता. आज आमच्या ऋषालीताई असतील, गणेश भाऊंना आपण विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करताना बघितलं. करोना असो काही असो, हे लोक आपल्यासाठी सतत पळतात, वदरमोड खर्च करतात. दुसरा जर आमचा नाना घेतला, रवी नाना, अहो रात्र याच्या मागे काम. रवी नानाला जर आम्ही कधी सचिन वाजपेयी बोलवलं तर त्याला वेळ नाही, माझ्या वार्डात एखादं काम आहे तेवढं करून घ्या. म्हणजे ही लोक ही आपल्यातली आहे. येत्या 20 तारखेला आमच्या ऋषालीताईंची निशाणी कमळ आणि आमच्या रवी नानाची निशाणी छत्री, तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फराजी संधान यांच्या कमळावर प्रचंड बहुमतानं यांना निवडून आणा, कळकळीची विनंती मी या सभेनिमित्त आपल्याला करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला विकासावर बोलायचं आहे का जे आपल्याला भविष्यात करायचं आहे. आपल्याला सगळ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, स्वच्छ पाणी पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, धूळ नको, आरोग्य चांगलं पाहिजे, स्ट्रीट लाईट चांगलं पाहिजे, या माफक गरजा आपल्या सगळ्यांच्या ज्या आपण जो टॅक्स भरतो नगरपालिकेला, घरपट्टी आणि पाणीपट्टी एवढेच असतात. याच्यापेक्षा जास्त आपल्या काही गरजा नसतात आणि ह्याच गरजा फक्त आपल्या नगरपालिकेने पुरवाव्या अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु गेल्या 9 वर्षात आपण बघतोय काही कोणतीही गोष्ट पूर्ण झाली नाही. जोपर्यंत नगरसेवक होते 2021 पर्यंत, त्यावेळी आम्ही फॉलोअप घ्यायचो, थोडाफार विचार करायचो, त्यांच्या मागे लागायचो का काम करा, पण अर्ज दिले का तेव्हा ते कचऱ्याची टोपली दाखवायची आणि ते फेकून द्यायचे. 5 नंबर तळ्याच्या टेंडर मध्ये क्लॉज होता का ते 24 महिन्यात होणं अपेक्षित होतं. आज 41 महिने झाले तरी त्यांनी ते पूर्ण झालेलं नाही, पूर्णत्वास नाहीये. आताच आपले जे लाडके मुख्यमंत्री आले होते फडणवीस साहेब, त्यावेळी यांनी हे दिले नाही, निवेदन दिलं तर ते काम पूर्ण करावं म्हणून. म्हणजे अशा प्रचंड अडचणी आहे. माझी मी माहिती घेतली, आता राजाभाऊ शिंदे ह्या वार्डाचे नगरसेवक होते. 93 साली शहरामध्ये फक्त एक पाण्याची टाकी होती साईबाबा तपोभूमीच्या तिथं. त्यानंतर पाण्याच्या अडचणी वाढल्या, आपल्याला लक्ष्मीनगरचा एरिया वाढला, शहराची लोकसंख्या वाढत होती. त्यावेळी लक्ष्मीनगरच्या जुन्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी आणि राजाभाऊ शिंदे यांनी सगळ्यांनी मिळून उपोषण आणि मोठा लढा उभारला. त्यानंतर शहरातली जी दुसरी टाकी झाली ती लक्ष्मीनगरला झाली होती आणि ती पण आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांमुळे. म्हणजे अशा एक ना अनेक कामं कोल्हे कुटुंबाने केलं आणि ते आज विचारताय का हे काम कोणी केलं आणि कोल्हे कुटुंबाने काय केलं. 20 वर्षातली फक्त 5 वर्ष सत्ता होती. 5 वर्ष दृश्य स्वरूपातले कामं जर म्हटले, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, वाचनालयाची बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, आपलं पंचायत समिती असेल, कोर्टाची बिल्डिंग असेल, फायर स्टेशन असेल, बस स्टँड, अशा हजारो बिल्डिंग आणि हे कामं केलेले आहे. तो विश्वासनामा आपल्याला दिलेला आहे. हा विश्वासनामा आम्ही बनवलेला नाही, तर हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून बनलेला आहे. 1 महिन्यापूर्वी आम्ही व्हॉट्सअपवर, सोशल मीडियातून आपल्याला एक लिंक पाठवली होती, एक मेल आयडी दिला होता आणि एक नंबर दिला होता 81 81 90 90 90 आणि आपले सजेशन मागवले होते. त्याच्यातून हजारो सजेशन आले, सूचना आल्या का पण माझ्या प्रभागात काय पाहिजे, शहरात स्वच्छतागृह पाहिजे, वॉकिंग ट्रॅक पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विश्वासनामामध्ये घेतल्या. या सगळ्या गोष्टी विश्वासनामा, त्याच्यातून हा विश्वासनामा बनला. नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत,
त्यांच्या क्लासरूम स्मार्ट क्लासरूम करायचे आहे. या नदीच्या कडेला आपल्याला जॉगिंग ट्रॅक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपल्या भागाचा जो प्रश्न आहे का, जी आपली शासकीय जागेवरची जी घरे आहे ती नियमाकुल करायची आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी आपल्याला शब्द दिला होता आणि या विश्वासनाम्यावरची पालकत्व घेतलं होतं का तुम्ही हे 31 ते 31 उमेदवार निवडून द्या. ह्या कोपरगाव शहराचं मी पालकत्व घेतो आणि मी सगळेचे सगळे कामं करून देतो. कारण मुख्यमंत्र्यांनंतरची तर कोणती अथॉरिटी नाही, ती शेवटची अथॉरिटी. लाडक्या बहिणीच्या पैशाचं सुद्धा त्यांनी तसंच सांगितलं का जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत, ते तर 4 वर्ष अजून आहे, म्हणजे 4 वर्ष आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहे. आणि ज्यावेळी ते भाषण करून खाली बसले तर खाजगी विवेक भाईंनी त्यांना हसता हसता सांगितलं का साहेब ते 1500हून 2100 करायचं बघा. त्यांनी पण हसून प्रतिसाद दिला. आणि जी आपली घरे शासकीय जागेवर आहेत ती नियमाकुल करण्यासाठी सुद्धा त्यांनी सकारात्मकपणे 2016ला सुद्धा त्यांनी शब्द दिला होता की तुम्ही हे आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या, आपण हे सगळं नियमाकुल करू. पण याचं श्रेय कोल्हे कुटुंबाला जाईल म्हणून ती फाईल कुठं पुढे पाठवलेली. आणि ज्याच्या वेळी आम्ही फॉलो करायचो आमच्या आधी इथे येऊन फ्लेक्स लागायचे, लवकरच सातबाराचं वाटप करणार. आज 5-7 वर्ष झाले का सातबाराचं वाटप झालं नाही. परंतु आम्हाला विश्वास आहे की लवकरच आम्ही आपले सातबारा असतील, आपले घर असतील, हे सगळे नावावर करणार आहोत असा मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे. आणि हा शब्द परत आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आदरणीय बावनकुळे साहेबांची सभा 4 महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची सभा 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची इथं आहे. आणि हा ऐतिहासिक क्षण आणि हे ऐतिहासिक शब्द ऐकण्यासाठी आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने आणि सगळ्यांनी तिथे उद्या उपस्थित राहायचं आहे. म्हणजे एक ना अनेक असे भरपूर कामं सांगण्यासारखे आहे, परंतु वेळ कमी आहे, भरपूर वेळ झालेला आहे. तर म्हणून मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो का ह्या परिवर्तनामध्ये आपली सगळ्यांची साथ आम्हाला 31 जणांना लागणार आहे. तर आपला आशीर्वाद रूपी मत आपण कमळ आणि छत्री आणि 4 नंबर मध्ये जे आपले पाहुणे रावळे असतील त्यांनाही सांगा का कब्बशी याच्यावर जाऊन आपल्याला 3 बटन दाबायचे आहे. प्रत्येकाला 3 मताचा अधिकार आहे. एक आहे अध्यक्षांचं, तिथे एक कमळाचं बटन दाबायचं आहे. 2 नगरसेवकांचे, एक कमळ आणि एक छत्री. आपल्या प्रभागातून नगराध्यक्षासाठी स्वतः उभा आहे, तसंच काही नगरसेवकांसाठी आमचे मित्र रवी कथळे आणि आमच्या वहिनी रोषणाताई आढाव या उभे आहे. तरी आपण आपलं आशीर्वाद रूपी मत आम्हाला देऊन जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आहे आणि आपली सेवा करण्याची आम्हाला एक संधी द्यायची आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. आणि त्याचप्रमाणे आज सलीम भाईंनी मोठा निर्णय घेऊन आणि त्यांना एक परिस्थितीची जाण आहे चांगली, कारण ते राजकारणातले जुने जाणते आमचे मार्गदर्शक आहे. ते सलीम भाई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचेही स्वागत करतो आणि त्यांना एक ग्वाही देतो का त्यांना कोणती सतत म्हणजे कोणत्याही प्रकारची नाही, त्यांना आमचे जसे जे पूर्वीचे होती त्याच पद्धतीने त्यांना त्यांचा तो मान सन्मान राहील आणि इथून पुढे त्यांचं शब्द प्रमाण मानलं जाईल. आमचे रवी अण्णा असतील आणि हे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याप्रमाणेच त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ आणि त्यांच्या शब्द प्रमाण मानून इथून पुढची सगळी कामे आम्ही करू. तरी परत एकदा मी आपली विनंती करतो की एवढं 20 तारखेला आपण कमळ आणि छत्रीवर मतदान करून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून येण्याकरता आपण आपलं बहुमत मत द्यावं ही नम्र विनंती. भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा आदरांनी चंदन काका, वृषाली काकू आणि तुमचे लाडके नाना म्हणजे माझे पप्पा रवींद्र दत्तात्रय कथले आज आपल्या सर्वांसमोर नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यांची ही इच्छा केवळ
पदासाठी नाही तर आपल्या परिसरांच्या विकासासाठी आहे आणि यांच्या राजकारणाचं मूळ म्हणजे सेवा, प्रामाणिकपणा, कोणत्याही धर्म जातीचा विचार न करता एक माणसाचा प्रश्न सोडवण्याचा हे सर्वजण प्रयत्न करतील. आपण दिलेल्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आपण आपला परिसर छान बनवू शकतो. म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करते, यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. धन्यवाद. विवेक भैया कोल्हे आम्ही सर्व व्यासपीठ नगरसेवक पदाचे उमेदवार नवीन अण्णा कथले, वृषालीताई आढाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान साहेब. आज आम्ही भाजप या पक्षात प्रवेश केला. कोण म्हणतं का भाजप मुस्लिम समाजाच्या विरोध आहे? पूर्ण कोपरगाव शहरात गावागावामध्ये पूर्ण मुस्लिम समाज ठामपणे विवेक भैयांसोबत उभा आहे आणि या येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ती सर्व भर पूर्ण करू आणि सर्व उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचं काम करू. आम्ही एवढंच बोलून खूप शब्द थांबवतो. 2025 या निमित्ताने भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले कोपरगाव तालुक्याचे युवा नेते सन्माननीय विवेक भैयाजी कोल्हे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष व आपले मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार प्रभाग क्रमांक 10 मधील माननीय रवीनाना कथले, त्याचप्रमाणे वृषालीताई आढाव नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले आपल्या सर्वांचे परिचित श्रीमान परागजी संधान साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्या लक्ष्मीनगर भागात ही कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे. मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष या आपल्या विश्वासनाम्यामध्ये आदरणीय विवेक भैया असतील, त्याचप्रमाणे संधान साहेब असतील, या विश्वासनाम्यामध्ये जे एक विकासाचं विजन त्यांनी मांडलेलं आहे, हे विजन नक्कीच कुठेतरी कोपरगाव 2.0 आपण म्हणू तर या ठिकाणी बदलाचं काम नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि विवेक भैयांच्या नेतृत्वाखाली होईल, याबद्दल कुठलीही शंका मनामध्ये नाही. खर तर आपला हा भाग बाराबलुतेदारांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे. सर्व जाती धर्माचे लोक आपले या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहता, कसलीही तेढ नाही. पण गेल्या 9 वर्षापासून जे एक आपला विश्वासघात करण्याचं काम चाललंय, 9 वर्षापूर्वी या ठिकाणी मंदिरात 7/12च्या नावाखाली पेढे वाटपाचा कार्यक्रम केला, आपल्या भावनांशी खेळल्या गेलं. इथं महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिला आपल्या सर्व माता भगिनी बाजारला जर गेला तर भेळीचा पुडा आणल्यानंतर त्याचा जो दोरा असतो, त्याची पिशवी असती, संसारासाठी ती देखील जपून ठेवणारी महिला असेल, माझी माता भगिनी असेल, तर यावेळेस मतदानाला जाताना कृपया सर्वांनी विचारपूर्वक आणि कुठेतरी एक निर्णायक असं एक विश्वास ठेवून विवेक भैयांवर आपण मतदानाला गेलं पाहिजे. आपण काळजीपूर्वक प्रत्येक जण कोणती गोष्ट खरेदी करताना पडताळून बघतो, त्याची एक्सपायरी डेट बघतो. येणाऱ्या 21 तारखेला विवेक भैयांच्या नेतृत्वाखाली हा गुलाल नक्कीच आपला असेल. आपला विश्वास हा निश्चितच भाजप असेल, विवेक भैया असतील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल, यामध्ये मला कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार जे आपले मित्र परिवार असतील, आपले नातेवाईक असतील, आवर्जून फोन करा. 5 वर्ष परत संधी मिळणार नाही, या निमित्ताने एवढी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले युवनेते विवेक भाई आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सातबाराचा फार महत्वाचा मुद्दा आता आपण सर्व लोकांनी या ठिकाणी मांडला आहे, प्रमुख वक्त्यांनी. आणि या लक्ष्मीनगर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना आता येत्या मागच्या 9 वर्षामध्ये हा मुद्दा बऱ्याच वेळा पेढे वाटले गेले, बोर्ड लागले गेले आणि
फटाकडे वाजवले गेले, परंतु तो सातबारा काय अजूनपर्यंत कोणाला मिळाला नाही. भैया सातबारा देण्यामध्ये फार मोठी जाणच लागते. माधव आपणनी सगळ्यात पहिले लक्ष्मीनगरला सातबारा दिलेला आहे आणि तो सातबारा दिल्यानंतर त्याच्यावरचा कळस म्हणजे त्यावेळेचे आमचे नेते आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी त्या सातबाऱ्याच्या जागेवर ही घरकुल वसाहत निर्माण करून तुम्हाला दाखवलेली. आणि उद्या आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी कोपरावर येत आहे. आपल्या कोपरावच्या प्रथम महिला आमदार श्रीमती कोल्हे यांच्या विनंतीला मान देऊन आणि युवा नेते विवेकभाई कोल्हे यांच्या विनंतीला मान देऊन उद्या संध्याकाळी 3:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर त्यांची सभा होणार आहे. आणि आता तुम्हाला पुढचे जे उतारे मिळणार आहे ते फक्त आपल्या प्रथम महिला आमदार श्रीलताताई कोल्हे आणि आपले विवेक भैया कोल्हे यांच्या माध्यमातूनच उद्या त्या ठिकाणी घोषणा होणार आहे या उतार्यांची. तरी आपल्या सर्वांना मी आणि विनंती करतो आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्या सभेला उपस्थित राहावे आणि कोपराव शहरातील जेवढे काही विभाग आहेत, झोपडपट्टी आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला, प्रत्येक कुटुंबाला याची जी जागा आहे त्या जागेच्या तेवढ्याच जागेमध्ये त्यांना तेवढ्याच प्रमाणामध्ये घरकुल आणि उतारा देण्याचं घोषणा उद्या त्या ठिकाणी आपले महसूल मंत्री करणार आहे. तेव्हा याच्या पुढे कोणत्याही नाचगाण्याच्या कार्यक्रमात वेळ वाया घालू नका. सातबाऱ्याकडे लक्ष द्या, आपल्या उतार्यांकडे लक्ष द्या, आपल्या घरकुलांकडे लक्ष द्या आणि येत्या 20 तारखेला आपले जे उमेदवार आहेत, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कराडजी संधान असतील, आपल्या नगरसेवक पदाचे उमेदवार तुमचे लाडके रवी नाना कटले असतील, आपले तिसरे उमेदवार सौ वृषालीताई गणेश आढाव असतील, यांच्या समोरील बटन दाबून 2 कमळ आणि 1 छत्री समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. दुसऱ्यांदा परीक्षा चालू आहे. आपल्याला सगळे 4-4 वेळेस 6-6 वेळेस भेटलेले आहे. महिलांवर तर विशेष त्या ठिकाणी लक्ष आमच्या सगळ्याच उमेदवारांचं आहे. जणू काही इतकं प्रेम होतो चाललंय की रोज तुम्हाला इतके 1000 रुपये दिले जातील, याचं काम देऊ, त्याचं शिवण मशीन देऊ, अगरबत्ती बनवायची देऊ, कापूर आले ना, फॉर्म आले ना, घरी फॉर्म आले ना समोरच्या पार्टीकडून, ते सगळे गोळा करून आमच्या रवी भाऊकडे आणि गणेश भाऊकडे द्या. ते आम्ही कोणते तरी फुटाणे किंवा शेंगदाण्यावाल्यांकडे देतो, त्यांच्या तरी कामी येतील. सातबाऱ्याचा प्रश्न आहे तो फक्त निवडणुकीचा विषय सगळ्या पुरती न राहता तो सातबाऱ्याचे उतारे तुमच्या नावावर केल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही, एवढा शब्द मी या ठिकाणी देतो तुम्हाला. कारण की मुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिलेला आहे. निवडणूक पुढे गेली, आम्ही महसूल मंत्री असतील त्या ठिकाणी त्या विषयाच्या निगडीत माधुरीताई मिसाळ मंत्री आहेत, ताईंच्या त्या चांगल्या संपर्कात आहे, मैत्रीण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याशी आमदार ताईंनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि निश्चितपणाने हे असे खोटं काम करून पेढे वाटायचं काम तुषार भाऊ आपण करणार नाही. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी सातबारा नावावर होईल त्या दिवशी आम्ही सगळेजण तुमच्याकडे या ठिकाणी तुमच्याकडून पेढे खायला किंवा तुमच्याकडे जेवायला आम्ही त्या ठिकाणी येऊ. कारण की स्वप्नपूर्ती आपलं त्या निमित्ताने होणार आहे. तर आज या ठिकाणी खर तर उद्याही भाषण होणार आहे. उद्याही आपण सगळ्या जणांना आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी याल, आदरणीय ताई असेल, मी असेल, त्या ठिकाणी आम्ही आमचं मनोगत व्यक्त करू. पण ह्या सगळ्यांना तुम्हाला सहभागी करून पुढचं प्रशासन आम्हाला चालवायचं आहे. महिला भगिनी जर काही ठिकाणी आपली कचरा गाडी आली नाही, त्या ठिकाणी घंटा गाडी आली नाही, तर आपण एक टोल फ्री नंबर करतो आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन लावायचा की आज आमच्याकडे असं झालं, रस्ता निकृष्ट होतो आहे, त्या ठिकाणी घंटा गाडी आलेली नाहीये, पाणी आलेलं नाहीये, गढूळ पाणी येत आहे किंवा खड्डा पडलेला आहे, चेंबर फुटलेला आहे, गटर तुंबलेली आहे, कुठल्याही तक्रारी त्या एका नंबरवर तुम्ही फोनवर लावायचा. तुम्हाला एक नंबर दिला जाईल, तो नंबर तुमची कंप्लेंट नंबर राहील आणि सुरुवातीला काही दिवस लागतील कदाचित. आपल्याला सगळ्यांना सांगतो मी, अनेक जण आजार पडतो, अडीअडचणी येते. पहिल्या 100 दिवसाच्या आत त्या ठिकाणी हक्काची अँब्युलन्स नगरपालिका घेऊन मोफत कोपरगावकरांसाठी आम्ही ती अँब्युलन्स त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत. एवढंच नव्हे तर ऍप बनवलेली आहे. ऍप मध्ये देखील आपल्याला कुठले कामं, किती टेंडर, बजेट काय आहे सगळं त्या ठिकाणी दिलं जाईल. 100 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे विकास विश्वास नावातले विषय आम्ही हाती घेतलेले आहे. वाचला का आमच्या महिला भगिनींनी?
वाचला का कोणी? काय कोणतरी आलं, पॅम्पलेट देऊन गेलं, नमस्कार घेतला, झालं. या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्यांचं घेऊन हा विश्वासनामा बनवलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मोठे का मुख्यमंत्री मोठे? कोण मोठे आहे? मुख्यमंत्री ना. तर मुख्यमंत्र्यांनी मागे शब्द दिलेला आहे की या विश्वासनामातले सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि विश्वासनामामध्ये काय शब्द दिलेले आपण, त्या ठिकाणी दर 4 महिन्याला नगरपालिका आपल्या दारी येणार आहे. नगरपालिकेचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी, दोन्ही नगरसेवक, स्वतः नगराध्यक्ष, अधिकारी जागेवर येऊन त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट निर्णय आपल्याला दिला जाईल. त्याचप्रमाणे आमच्या ज्या महिला भगिनी किंवा जे पण पुरुष मंडळी ज्यांच्या घरातलं पाल्य नगरपालिकेच्या शाळेत शिकत असेल तर त्यांच्यासाठी 20% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्या महिलांच्या नावाने घरं आहे त्यांच्यासाठी 50% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे. म्हणजे नावावर झाल्यावर किंवा आता जरी असतं तरी 7-12 उतार आपण देणारच आहोत. पण आता कोणाच्या तरी नावाने प्रॉपर्टी कार्ड असेल ना, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, महिला भगिनीने ठरवून घेतलं. आता घरी गेल्यावर इकडे पुरुष मंडळींनी टाळ्या नाही वाजवल्या. घरी गेल्यावर डोकं खायचं, अहो तेवढं माझ्या नावावर केलं तर 50% सवलत भेटेल. कारण की 50% त्या ठिकाणी महिलांच्या घरपट्टी माफ करणं त्यांच्या नावाने असलं तर. आणि निश्चितपणाने मला कल्पना आहे महिला भगिनी त्या ठिकाणी पदर खर्चाने संसाराचा गाडा चालवत असते. आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी त्यांची मागणी एकच असते, कोणी आशीर्वाद देतं, कोणाचे मी दर्शन घेतो, कोणी आपुलकीने बोलतं. ते म्हणतं भाऊ तेवढं माझ्या मुलाचं पाय 13वी झालेली आहे, 15वी झालेली आहे, काहीतरी अपेक्षा व्यक्त करता. आणि ही गोष्ट खरी आहे. कारखान्याचा चेअरमन म्हणून सीएनजी प्लांट आपण टाकला, देशातील पहिला सहकारी तत्वावरचा. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आले आणि गृहमंत्री अमित शहा साहेब त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आले. आणि त्याच्यामुळे आमच्या युवकांची सगळ्यांचीच अपेक्षा वाढली की कुठेतरी आपल्या पाल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळेल. अनेक युवक भेटता, आई वडील ग्रामीण भागाचे संतोष भाऊ भेटता आणि ते म्हणता भैया त्याचं लग्नच व्हायना, 2-4 महिने का व्हायना, त्याला नोकरी द्या, एकदा लग्न झालं घरी पाठवून द्या. तर म्हटलं हे अशी फसवत आहे, आपल्याला नाही जमणार. आमच्या बहिणींना मी फसवू शकत नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून काम करून दाखवायचं आहे. आणि म्हणून अनेक संधी उपनगराध्यक्षांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आपण आमदारकी त्यांना दिली, परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आपल्याला नगरपालिका त्यांच्या ताब्यात द्यायची आहे, जेणेकरून विकासाची गंगा या कोपरगाव नगरीमध्ये आपल्याला आणता येईल. या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आम्ही घेतलेलं आहे नो वॉटर नो बिल, म्हणजे जेवढं पाणी तेवढीच पट्टी आम्ही तुमच्याकडून आकारणार आहोत, असं विश्वासनामामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण निश्चितपणाने तो विश्वासनामा वाचावा आणि त्यामध्ये पवित्र अशा गोदावरीमध्ये जे काय आपण सांडपाणी सोडतोय, मलमिश्रित पाणी सोडतोय, त्याच्याकरता ETP आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत. आपण श्रावण महिन्यामध्ये तिथं सामुदायिकरित्या गंगा आरती घेत असतो. त्याच्यासाठी कुंभमेळ्याच्या अंतर्गत घाट करण्याचं आपण नियोजन घेतलेलं आहे. जॉगिंग ट्रॅक असेल, सायकल ट्रॅक असेल, हे देखील तिथं प्रस्तावित केलेलं आहे. कारण की मामाच्या गावाला, कोपरगावला मुलं आले का मामाला कुठंच घेऊन जाता येत नाही. इथे एक आहे ते पण थोडं अडगणीत पडलेलं आहे, बरोबर ना. आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळचं शहर म्हणून एक महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालेलं आहे. ते एक वेगळी ओळख आपल्या शहराची आपल्याला निर्माण करायची आहे. नगरसेवक या ठिकाणी कटिबद्ध आहोत. पुनश्च एकदा फार माझं भाषण लांबवणार नाही, आपल्याला विनंती करतो की येत्या 21 तारखेला आमच्या 31चे 31 उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्या, अशी अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करतो. केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये आहे, परंतु आपल्याला लोकसभेला देखील कमळाला मतदान करता आलं नव्हतं, आमदारकीला देखील करता आलेलं नव्हतं. परंतु एक सुवर्ण संधी, आपल्यासाठी जे काही योजना केंद्र सरकार देतं त्याची जर आपल्याला परतफेड करायची असेल तर ही एक संधी आहे.
की भाजपला आपण मतदान करून कुठंतरी त्याची आपल्याला परतफेड करण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि म्हणून विनंती आहे, केंद्रात कोणतं चिन्ह आहे पंतप्रधानांचं? झोपले वाटतं काय मागची? कोणतं चिन्ह आहे केंद्रात आपलं? राज्यात कोणतं चिन्ह आहे? जिल्ह्यात कोणतं चिन्ह आहे? मग राज्यात नगराध्यक्षाला कोणतं चिन्ह आहे? नगरसेवकाला कोणतं चिन्ह आहे? दुसरं एक छत्री विसरू नका, ती घरी विकासाची खात्री आहे आपली. आणि त्याच्यामुळं हे तिन्ही चिन्ह जायचं एकाच मशीनवर. पहिलं कमळ, मग छत्री, मग कमळ. कमळ, छत्री, कमळ. आणि काहीच गडबड करायची नाही. गणेश भाऊ आमचे आहे, वृषालीताई आहे आणि रवी भाऊ आहे. त्यांना सगळ्यांना आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना सारखीच फुले आपल्याला या ठिकाणी सगळ्यांनी मिळून द्यायची आहे. तुम्ही निश्चिंत राहा, या प्रभागामध्ये तुमच्याकडे लक्ष द्यायला विजूभाई आहेत, रवी यांना रोमाने आहे, सलीम भाई आहे, सगळे मातबर नेते या प्रभागामध्ये आहे. परंतु विनंती एवढीच आहे की तिन्ही उमेदवार या ठिकाणी आपण भरघोस मताने निवडून झाली अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं नामलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.